आपकी अदालत मध्ये साध्वी रितंबरावर पुढचा आरोप आहे की ते सनातनच्या नावावर लोकांना विभक्तात। रितंबराजी, हा आरोप माझा नाहीये, राहुल गांधींचा आहे। ते म्हणतात की सनातनच्या नावावर जातपात बनवून लोकांना विभागलं जातं, द्वेष पसरवला जातोय, त्यामुळे त्यांना आपुलकीचं दुकान काढावं लागलं। सनातनीचा अर्थ काय आहे रजतजी? मनुष्यता जगणं, मानव जो भाव जगतो आहे तो, पशु पक्षी मूळ जंगल यांना जो जपतो, त्यांची काळजी घेतो, तो समाज जो धैर्याने संयम बाळगतो, जो राम होऊन येतो, जो शबरीची बोरं खायला येतो, आणि जर समोर कोणी निराश्रित महिला त्यांना दिसली तर तिच्या झोपडीत जाऊन तिच्या दुखी झालेल्या मनाच्या आतमध्ये जीवनाची आशा जागवणारा हा सनातन, जो चराचरामध्ये, आणि तुम्हाला माहितीये रजतजी, तुम्हाला माहितीच असेल, सनातन मध्ये एक संत होऊन गेले नामदेव, तर ते भाकरी बनवून ठेवत असत, तर एक कुत्रा आला आणि भाकरी घेऊन निघून गेला, पण ते काठी घेऊन मारायला नाही पळाले। नामदेवानी बनवलेली भाकरी कुत्र्याने पळवली आणि मागून ते तुपाचं भांड घेऊन फिरतायत, प्रभू तुम्ही सुख खाऊ नका, थोडंसं तूप पण घेऊन जा, कसं रूप बनवलं तुम्ही श्वानाचं, ओळख लपवून ठेवली तुम्ही मनुष्याची। आणि रजतजी, आम्ही सनातनी आहोत, जर दगडाला सुद्धा शेंदूर लावलं तर ना, तो तर दगड देखील हनुमंत लाल होऊन प्रकट होऊन जाईल। आम्ही पाषाणांमध्ये प्राण प्रतिष्ठा करणारे लोक आहोत, त्यामुळे आमच्यावर आरोप लावणं हे नीच राजनीतीचं एक विद्रूप उदाहरण असू शकतं, पण हे सत्य नाहीये, कारण आपल्यालाही माहितीये आम्ही कधी भेदभाव केला। जर साऱ्या समाजानं आतापर्यंत अपमान झेलला असेल तर भारताच्या सनातन धर्मानेच त्यांना जवळ केलं। मग कोणी परक असो, कोणी शत्रू असो, आम्ही कुणाच्यातही शत्रुत्व पाहिलं नाही। शत्रूला सुद्धा आपल्या पदराखाली जागा देण्याचं सामर्थ्य आमच्या सनातनींमध्ये आहे। त्यामुळे हे घाणेरडे आरोप लावणं ही नीच राजनीती असू शकते, पण हे सत्य असू शकत नाही रजत। पण आजकाल खूप लोक बोलत आहेत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल। ते म्हणाले की जसं डास, डेंगू, कोरोनाला संपवायचं आहे, तसंच या सनातन धर्माला देखील संपवायचं आहे। अरे रजतजी, जो सनातन नाही संपला लंकेशच्या तलवारीनं, जो सनातन नाही संपला कंसाच्या हुंकारानं, तो सनातन काय मिटणार या नेत्यांच्या मूर्खपणानं? मग हे खरं नाही का की सनातन धर्मात भरपूर जाती आहेत आणि या जातींमध्ये लोकांना वाटलं जातं? मला माहितीये, आम्ही जर आपापसात वाटलो गेलो तर हिंदू समाजाचे अनेक पैलू पसरतील। वाल्मिकी सीतेला कसे समजावतील आणि राम शबरीची बोरं कशी खातील, हरीचे हे भक्त, त्यांच्या सोबतचे हे नातं यांना तोडण्याचे जे प्रयत्न करत असतील, त्यांना आम्ही बर्बाद करूनच सोडू आणि आम्ही महान मंदिर। अजून एक प्रश्न आता जनतेमधून घेऊया। माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही संन्यास का घेतला, घर का सोडलं आणि तुम्ही साध्वी का बनलात? जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा आजूबाजूला मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या। मला वाटलं की जे सुंदर लोक असतात ते खूप सुखी असतात, मग वाटलं नाही जे श्रीमंत असतात ते सुखी असतात। मग बघितलं की ज्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत। कधी कधी असं बघितलं की एका आईचा तरुण मुलगा गेलेला आहे। मग मी पाहिलं की एक महिला होती, तिचा मृतदेह कोणीतरी ट्रेनमधून फेकून दिला आणि तिचं थोडं पोट पुढं आलेलं होतं, म्हणजे ती गर्भवती होती, आणि तिचा तो मृतदेह बघितला। कोणीतरी एका नवजात बालकाला एका कुमारी मातेने जन्म दिलेला आणि त्याला जमिनीमध्ये गाडलं होतं, कुत्र्याने त्याला बाहेर खेचून काढलेलं होतं, आणि मी त्या नवजात बाळकाचं छोटंसं शरीर बघितलं आणि माझ्या बालमनामध्ये मग आमच्या गावामध्ये आंधळे लोक यायचे। मी मग माझ्या आईला विचारायची की या आंधळ्या बाईचं एवढं रक्तस्राव का होत आहे, कारण की मला हे मासिक चक्र वगैरे काही माहिती नव्हतं त्याच्यातलं जास्त, कारण की ती नग्न असायची आणि तिच्या पायापासून असं खालीपर्यंत रक्त वाहत असायचं। मग मी आईला विचारायची, आई तिला काही फोड झालेत का ग? मग मला तिची काळजी वाटायची की तिचे पैसे कोणी चोरायला नकोत,
मग मी स्टेशनवरती सगळे आंधळे एकत्र असायचे, तर मी तिथं जाऊन त्यांचे पैसे मोजायची. तर माझ्या बालमनावरती हे सगळं एकत्र होत गेलं. मग मला प्रश्न पडला की सुखी कोण आहे. पण माझ्या प्रश्नाचं कोणीच उत्तर देऊ शकत नव्हतं, कारण त्यावेळेस मी प्रश्न विचारायच्या मनस्थितीत नव्हते. मग एक वेळ अशी आली की माझ्या मनाचा एकटेपणा, आणि माझी एक पीटी टीचर होती, त्यांचं एक मॅगझिन असायचं, ते दर महिन्याला प्रकाशित व्हायचं, ते मला मिळालं. ते मी वाचायला सुरुवात केली. तर माझे खूप चांगले, मी खूप त्यांच्यावर प्रेम करायची. ते भाऊ माझे मरण पावले. मग जेव्हा रक्षाबंधनाचा दिवस आला तेव्हा पुन्हा मला एकटेपणा आला. मग त्या दिवशी मी सगळ्यांना राख्या बांधल्या. पण माझ्याजवळ फक्त 55 रुपये होते. मी त्यांना दिले आणि त्यांना घरी सोडलं आणि मी हरिद्वारला निघून गेले. आणि माझ्या त्या प्रश्नांना घेऊन मी सुखी कोण असतं. मग मला माझे गुरुदेव भेटले. ते म्हणाले, सुख आणि दुःख हे चक्र तर कायम चालूच राहतं, पण शोध आपल्याला परमानंदचा घ्यायचा असतो. मला माझे गुरुदेव भेटले, योग पुरुष स्वामी परमानंदजी महाराज. ज्या मुलीचं मन एवढं नाजूक होतं, जिच्या मनात एवढं वात्सल्य होतं, तिने राम मंदिरच्या आंदोलनात घुसून चंडिकेचं रूप कसं धारण केलं? रजतजी, तुम्हाला तर माहितीच आहे की चंदनाचं जास्त घर्षण केलं तर त्यातून आग देखील निर्माण होते. माझ्या देशाच्या परंपरेला इतक्या शिव्या मिळाल्यात, इतका अपमान मिळालाय. आपल्याला आपल्याच देशात शरणार्थी बनून जगण्यासाठी मजबूर केलं जात आहे. आणि माझ्या गुरुदेवांनी माझ्या मनात राष्ट्रभक्तीसाठी, धर्मासाठी निष्ठेचं बीज पेरलं. आणि रजतजी, त्यांनी आम्हाला संध्याकाळची संघाची शाखा दाखवली आणि म्हणाले, रितंबरी, तुम्ही भगवाधारी आहात, पण हे विना वेश धारण करता संतांसारखेच राष्ट्रासाठी तन समर्पित, मन समर्पित आणि ये जीवन समर्पित. तर रजतजी, मी हे म्हणू शकते, मला प्रेरणा नाही तर मला वेदना मिळाली आहे. माझ्या देशाचं दुःख माझ्या मनात हिमालयासारखं झालंय. मग मला वाटलं की या हिमालयातून समाधानाची गंगा निघालीच पाहिजे. आणि मग आमच्यासाठी काहीच राहिलं नव्हतं रजतजी. सुखदुःखाची खोटी आशा नव्हती आणि आता जीवन मरण हे स्वप्नवत होतं. मग मृत्यूची भीती कशाला? आम्ही स्वतः या मृत्यूला मारतोय. या भावनेनं आम्हाला असं वाटलं की देशामध्ये स्वाभिमान सगळ्यांमध्ये जागवावा आणि सगळ्यांनी निश्चय करून की असं ठरवूया की आपली मूळ परंपरा धरून राहूया. तर मला ही वेदना मिळाली आणि मग मी हे कार्य करायला लागले. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्यासाठी आई ही कायम प्रेमस्वरूपच असते आणि दुष्ट लोकांसाठी ती चंडी बनते. मला आठवतंय की मी त्यावेळेला पत्रकार होतो, तुमचं भाषण ऐकायचो. एक दिवशी तुम्ही 22 ठिकाणी भाषणं द्यायचात. हो रजतजी, कारण का मला जास्तीत जास्त त्याचं काय आहे, मला जागरण करायचं होतं. आणि जेव्हा मी अयोध्येला गेले रजतजी, तेव्हा मी वेश बदललेला होता. आता मी आणलं नाहीये, नाहीतर मी जनतेला दाखवलं असतं की मी वेश बदलून कशी अयोध्येला गेले होते. मग मी असा विचार केला की मला असं तर अयोध्येला जायला मिळणार नाही. मग ट्रेनमध्ये सगळे बसले होते रजतजी. तर माझे गुरुदेव, सगळे संत, आणि मी प्रिंटेड सूट घातला होता. तर सगळे म्हणत होते की हे मंदिर वगैरे काही नाही बनणार, ही सगळी राजनीती आहे. तर मी पकडली जाऊ नये, पोलीस माझ्यावरती संशय घेऊ नयेत म्हणून मी मंदिराचा विरोध करत होते. मी म्हणाले की अरे, सगळं राजकारण आहे, कधीच मंदिर बनणार नाही. तर तेवढ्यात ना रजतजी, पाठीमागून एक माणूस आला माझ्या समोर. ट्रेन मधली सांगतेय गोष्ट. तो म्हणाला की तुम्ही हिंदू आहात? मी म्हणाले, काही संशय? तर म्हणाला, नाही नाही, तुझ्या डोक्यात भुसा भरलेला आहे, तू आपल्या जन्मभूमीला विरोध करतेस. तो बोलला, तुझं डोकं जर ठिकाणावर ठेवायचं असेल ना, तर साध्वी रितंबराचं भाषण ऐक, तुझ्या बुद्धीचे दरवाजे उघडतील. आणि तुम्ही विचार करू शकता की मला काय वाटलं असेल. पण त्यानंतर काय झालं की मी स्टेशनवरून तर सुरक्षित बाहेर पडले, पोलिसांनी मला ओळखलं नाही. पुढे जाऊन मला वाटलं मूळ वेश माझा मी परिधान करावा. मग माझ्या बॅगेमध्ये मी 3-4 जोडी कपडे ठेवायचे रजतजी. जसं की प्रिंटेड साडी आहे, काळ्या रंगाचा तांत्रिकवाला ड्रेस आहे, पंजाबी ड्रेस आहे, पॅन्ट शर्ट आहे, हे सगळं मी ठेवत होते. मोठे मोठे गॉगल लावून मी सहज निघून जायची बाहेर. तर त्याचं असं झालं की इथे पण माझे साथीदार बसलेले असायचे. त्यांच्या घरात मला पोलिसांनी घेरलेलं होतं आणि माझे लांब सडक केस होते. ते सगळे लांब केस मी कापून एक मॉडर्न मुलगी बनून तिथून मी निघून गेले आणि पोलीस संध्याकाळपर्यंत तिथेच त्यांच्या घराजवळ होते आणि सगळे साक्षीदार आहेत या गोष्टीचे. मग त्याचं असं झालं रजतजी, मी माझा वेश परिधान केला
मी तिथून बाहेर पडले तर पोलिसांनी मला घेरलं. म्हणाले, रितंबरा, तुम्हाला आम्ही पकडलेलं आहे. रजतजी, तो जो पोलीस होता ना, त्याचं एवढं मोठं थुलथुलीत पोट होतं. मी विचार केला की मी आता पकडले तर गेले, पण मला जागरण करायचं. ही कानपूरची गोष्ट आहे. मी एका चबुतऱ्याचा खंबा पकडून उभी राहिले, वर चढले, जय श्रीराम जय श्रीराम. मला बघूनच रजतजी सगळं मार्केट बंद झालं, लोकांनी दुकानं बंद केली आणि सगळीकडे जय श्रीरामच्या घोषणा करू लागले. मी पळत राहिले, तो पोलीस माझ्या पाठीमागे येत होता. मी कधी गल्लीत जात होते, कधी रस्त्यावर येत होते. 1.5 तास रजतजी मी त्याला इतकं चकवलं की नंतर मला तो म्हणतोय की तुम्हाला तर अटक केलेलं आहे. म्हटलं महिला पोलिसांना बोलवा. आता महिला पोलिसांना यायला वेळ लागणार होता. मग महिला पोलीस आली रजतजी. त्यानंतर ते म्हणाले की इथे बसा तुम्ही. झोंगा टाईपची गाडी होती. मी म्हंटल, रजतजी, मी या झोंगेमध्ये नाही बसणार आहे, माझ्यासाठी अँबॅसिडर गाडी मागवा. मी प्रयत्न करत होते की 2-2, 2.5 तास मी त्या पोलिसांना थकवून रजतजी जागरण केलं. बस एकच भाव होता, रामजी करून घेत आहेत, रामजींचं काम आहे, रामजींच्या कामामध्ये कसला विराम आहे. जिवंत राहिलो तर जीवन आराम आहे आणि मेलो तरी राहिला स्वर्ग धाम आहे. आमचं तर काम फक्त रामाचंच काम आहे आणि रामाचं मंदिर बनणार धूमधाम आहे. तुम्ही एवढं सगळं सहन केलं म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे राम मंदिर बनवण्याची. मला आठवतंय, एकदा तर तुम्ही स्टेजवरून उडी मारून पळून गेलेलात आणि पोलीस शोधत राहिले. हो, ती नागपूरची गोष्ट आहे रजतजी. माझं भाषण संपलं आणि मला टायफॉइड झाला होता. 104 ताप होता रजतजी. आणि मी भाषण दिलं, घाम आला, ताप तर उतरलाच होता. मग कार्यकर्ता म्हणाले की साध्वी, तुम्हाला अटक करण्याची तयारी चालू आहे. मी मंचावरून मागून उडी मारली. माझ्यासोबत माझी गुरु बहीण होती रजतजी, ती साक्षी चेतना, ती माझी लक्ष्मण आणि मी तिचा राम. आणि काय झालं की आम्ही दोघी एका आराम मशीनमध्ये लपलो, जिकडे लाकूड कापायचा कारखाना होता ना, तिथे एकदम आतमध्ये घुसून गोण्यांमध्ये. आम्ही त्या थंडीच्या रात्री रजतजी पूर्ण रात्र मी आणि साक्षी देती बसून राहिलो. आणि मग तिथून पहाटे 3:30ला मी निघाले. आम्ही नागपूर स्टेशनला नाही गेलो, त्याच्या जवळच एक छोट्या स्टेशनला जाऊन आम्ही रजतजी ट्रेन पकडली. मग आम्ही दोघींनी एक एक्सप्रेस ट्रेन पकडून एका महिलांच्या डब्यामध्ये शिरलो. मी वेश बदललेला होता. तर रजतजी, एवढ्या लांबच्या प्रवासात वॉशरूमला तर जावंच लागणार ना. जशी मी माझ्या डब्यातून बाहेर पडले तसा पाठीमागून आवाज आला, साध्वीजी. तशी मी घाबरले, मला वाटलं कोणीतरी ओळखलं मला. मग मी तशीच वळून परत त्या महिला डब्यामध्ये आले, तर ती व्यक्ती ना परत तो दरवाजा ठोठावत होती. मग मी साक्षीला बोलले, साक्षी, आपल्याला कुणीतरी ओळखलंय. मग साक्षीनं काय केलं की तो दरवाजा उघडला आणि म्हणाली, बेवडा कुठला, बायकांना त्रास देतोयस, तुला लाज नाही वाटत आहे असं म्हणून तिने दरवाजा लावला. रजतजी, तुम्हाला माहितीये ती व्यक्ती मला कुठे भेटली की जिने मला ओळखलं होतं? ते मला 6 डिसेंबरला त्या मंचावर भेटले. ते माहिती तुम्हाला कोण होते? ते आदरणीय विजयराज सिंधियांचे कोणीतरी त्यांचे सेक्रेटरी व्यक्ती होते. तर ते म्हणाले की साध्वीजी, त्या दिवशी मी तुम्हाला वेश बदललेलं पाहिलं, तेव्हा मी असा विचार केला की तुम्हाला काहीतरी मदत करू, सहाय्यता करू. मग मी बोलले की तुम्ही किती जोरात हाक मारली साध्वीजी. तर ते बोलले की हो, माझ्याकडून चूक झाली. पण ते बोलले की दीदी मा साध्वीजी, तुमच्या बाजूला जी तुमची गुरु बहीण होती ती तर फारच खतरनाक निघाली. मलाच तिने बेवडा ठरवून टाकलं. मी बोलले की तसं नाटक करणं गरजेचं होतं भाऊ, कारण ती वेळच तशी होती. आणि तुम्ही बघा रजतजी, माझ्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्यात की त्यात दुःख पण आहे, त्यात त्रास पण आहे, पण आम्ही त्या काट्यांना सुद्धा फूल समजलोय रजतजी. माझ्या गुरुदेवांची हीच शिकवण होती की संसारात जेव्हा रागाची होळी जळेल तेव्हा आम्हाला प्रल्हाद बनावंच लागेल. रजतजी, तुम्ही बघा की मी एखाद्या विदेशाच्या धर्तीवर आहे आणि माझ्यासाठी इतक्या तक्रारी आहेत की जशी चोराची शोधाशोध सुरू आहे. मी 9-9, 10-10, 12-12 तास एअरपोर्टवरती बसून काढलेत. हा त्रास झेललेला आहे. पण माझे गुरुदेव म्हणाले होते की ह्या संसारामध्ये जेव्हा जेव्हा रागाची होळी जळेल तेव्हा आपल्याला प्रल्हाद बनावंच लागेल. माहितीये की खोटं किती दिवस आपण जगू शकू? सत्याच्या आधारावर जोपर्यंत राहू, सत्यावर आघात करायला आता चाललाय. विचार करा की यामध्ये कुठलं भलं आहे. अन्यायाची मर्यादा आता संपत चाललीये. आता त्यांना अभिमान हरवावाच लागेल. रात्रंदिवस सारखे आपण लढतच राहू. सज्जनांच्या मागे दुर्जन पडतच राहतील.
कोणी रात्रीला चांगलं म्हणेल तर कोणी दिवसाला म्हणेल, पण बघ तरी कोणी कोणाला काय म्हणतंय ते. तू जाण की परमानंद आपलं रूप आहे, तेव्हा काट्यांनाही फूल व्हावंच लागेल. संसारात जेव्हा रागाची होळी होईल. म्हणूनच रजतजी, हे विषाचे घोट सगळे पिऊन टाकले आम्ही, कारण की आमच्या गुरुदेवांची शिकवण आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत होते. तुम्हाला माहिती असेल, बेळगावमध्ये माझी गाडी घेरली. पोलिसांनी जाणून बुजून माझी गाडी अशा सामाजिक क्षेत्रामध्ये टाकून दिली आणि स्वतः पोलीस तिथून गायब झाले. त्या गाडीवर सुद्धा अटॅक झाला रजतजी. ही हाडं माझी तुटली, इथली हाडं आणि हे कॉलर बोन पण तुटले. माझे गुरुबंधू माझ्या सोबत होते, त्यांनी माझं डोकं पकडून गाडीच्या खाली सीटच्या आतमध्ये मला ठेवलं आणि माझे प्राण वाचले. ह्या ज्या गाडीच्या काचा तुटल्या ना, त्या सगळ्या माझ्या डोळ्यामध्ये घुसल्या. ती रात्र इतकी वाईट होती रजतजी. जिकडे तिकडे त्या ड्रायव्हरचा समजूतदारपणा होता. पुढे दगड ठेवून त्या गाडीला थांबवायची व्यवस्था होती. ती रात्र इतकी भयंकर होती रजतजी. जंगल जंगल. जिकडे आम्ही जात होतो तिकडे तथाकथित जे शांतीदूत ज्यांना म्हणतात ना, त्यांच्या टोळ्या जागोजागी होत्या. मला प्रथमोपचार मिळत नव्हते. खूप रक्त वाहत होतं. मी हे सगळ्या व्यवस्थांमधून, तुम्ही जाणता की रामराया ज्यांच्यासोबत सहाय्यक आहेत, रघुनाथ ज्यांच्या मनात बसले आहेत, त्यांच्या केसाला कोण धक्का लावू शकतं. पण रजतजी, त्या जखमांचा मला एवढा त्रास नाही झाला. मी वृंदावनमध्ये आले. एक सभ्य व्यक्ती मला म्हणाले, रितंबरा, बोलणं बंद करून टाक. आणि ज्यांनी तुझ्यावरती अटॅक केला, ज्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केला, ते तर देवाचे दूत होते. तू बोलणं बंद करून टाक. दुःख या गोष्टीचं होतंय रजतजी, की तुम्ही तुमच्या परंपरांसाठी, मान्यतांसाठी, आपले धर्म, आपल्या देशासाठी जर खरं बोलत असाल तर बोलण्याची तर गोष्ट सोडा, पण त्याला सहन करण्याची देखील शक्ती नसते. म्हणूनच शरीराची पीडा पीडा नसते रजतजी. जेव्हा अशा छोट्या छोट्या विचारसरणीचे हे लोक असं बोलतात, तेव्हा मी तर म्हणते, शरीर तर शरीर आहे, नाशवंत आहे. माझे गुरुदेव म्हणतात, रितंबरा, कायाची माया संपून जाईल, पण रामाचं सत्य शाश्वत आहे. त्याच्याच बाजूनं नेहमी उभं राहिलं पाहिजे. तर या देशात कायम वैचारिक लढाई उभी आहे रजतजी. राम जन्मभूमीचं आंदोलन केवळ मंदिर उभारण्यासाठीची गोष्ट नाहीये, कारण त्यांनी वैचारिक आक्रमण करूनच माझ्या मुलांचे संस्कार बिघडवलेले आहेत. जर मी माझ्या मुलांना हे सांगितलं की माझे पूर्वज तीन पिढी लूजर राहिलेले आहेत, तर आजच्या मुलांची ही घाण शिवी आहे. ते तर श्रीमंत होते, ते अय्याशी होते, कारण का आम्ही एवढे जाज्वल्य होतो की, कारण की संघवाले असून सुद्धा आम्ही सिंहगडच्या मानाची रक्षा केली रजतजी. मेवाडी मतवाले आयुष्यभर संघर्षाने जगत राहिलेत. मग आम्ही निश्चित केलं, आम्ही गीत गाणार वीर प्रतापांचे, शिवरायांचे. 22च नाही, जर मोठा दिवस असताना रजतजी, तर मी 44 सभा देखील घेतल्या असत्या. कारण मनात एकच भाव होता की भारताला भारत बनवून ठेवायचा आहे. आणि रजतजी, तुम्हाला माहितीच आहे की बिना रामाची आचरणाला परिसीमाच नाहीये, आणि रामाशिवाय भारतामध्ये भारतवर्षच कुठं आहे. इतका संघर्ष करून, इतक्या समस्या झेलून, तर कधी तुम्हाला कसली भीती नाही वाटली? असं कधी वाटलं नाही की कुठे फसलो, हे सगळं सोडून देऊया? नाही रजतजी, कसं आहे ना, जसं की नदीसमोर जरी पर्वत आला ना, तरी नदी थांबत नाही, अजून वेगवान होऊन ती पुढे जात असते. तर जशी जशी संकट येत होती ना, मग मी तर एक ठिणगी होते. त्या परिस्थितीला प्रतिकूलतेने मला ज्वाला बनवलं. कारण की प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक परीक्षा होती रजतजी. इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की मी इथे सांगूच शकत नाहीये. कसे कसे उत्तर प्रदेशमध्ये माझ्यावरती प्रतिबंध लागले आणि जनता वाट बघायची की रितंबरा येईल, आणि माझा निश्चय असायचा की मी जाणारच. कोणत्याही परिस्थितीत मी सभेला नाही सोडणार. की तुम्ही मला म्हणालात की भीती, मी इथे सांगू इच्छिते की हे कोणीतरी सांगा,
कोण इथे असा आहे की ज्याला प्राणप्रिय नाहीयेत, पण जगात पहिल्यापासूनच असं आहे की मित्रता आणि दुरावा नाहीये. मृत्यू म्हणजे काय, वस्त्र बदलणं आहे? काही क्षणांचा विश्राम मित्रांनो. जीवन एक अखंड उत्सव आहे, तो साधारण सण नाहीये. जगणं ही सगळ्यात मोठी कला आहे, पण हे एक अटळ सत्य आहे की मरणाला घाबरून जगणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाहीये. बघा, तुम्ही आत्तापर्यंत खूप गोष्टी सांगितल्यात, खूप काही गोष्टी आज पहिल्यांदा लोकांसमोर आल्यात. तर आज हे सुद्धा सांगून टाका की खूप दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तुम्ही असं म्हणताय की ढाचा तो तुटेगा. तर तुम्हाला माहित होतं की सगळं आधीपासून प्लॅन होतं? रजतजी, प्लान तर नव्हता. नियतीने निश्चित केलेली एक योजना होती. तो एक हरलेल्या जगाचं उदाहरण होतं रजतजी. तो बिलकुल असाच होता की जसा एखाद्याच्या वडिलांची हत्या केली आणि मग त्या मृतदेहाला चौकात टांगून रोज त्याला जोड्यानं मारलं. तो आमच्या स्वाभिमानाला आव्हान देत असायचा. आणि त्या पाषाण ढाच्यांसाठी उत्तर प्रदेशच्या सरकारनं माझ्या निशस्त्र कार्यसेवकांच्या रक्तानं हात धुतले होते. शरयू नदीच्या पाण्याला रक्तानं लाल करून टाकलं होतं 2-2 भाऊ. आणि न जाणे किती कारसेवक त्यांना जिवंत आगीमध्ये ढकलून दिलं गेलं होतं. संतांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. त्या खंडर ती अशी इमारत होती की ज्याचा भारतासोबत न कोणता मान ना स्वाभिमान राहिला होता. पण काही लोकांना खुश करण्यासाठी तर हे तर निश्चित होतं की रामराया करून घेत आहेत, रामरायांचं काम आहे. रामरायांवर तर विश्वास होता की आपल्या स्थानिकांना ते या सगळ्या कलंकातून नक्कीच बाहेर काढतील. आणि तुम्हाला तर माहीतच आहे रजतजी, जी टाचणी जी अवघ्या छातीत पूर्ण ताकदीनं अडकलेली लाजिरवाणी गोष्ट की पिढ्यान पिढ्या जीवनाला शाप समजत होती, जो इतक्यांच्या नजरेत काटा असेल, तुम्ही सांगा तो टिकू शकेल का? खोट्याची बाजू कधीच टिकू शकत नाही. सत्याचाच विजय असतो आणि पुन्हा असेल आणि पुन्हा तो असेलच. 22 जानेवारीला माझे राम येणार आहे. टाळ्या वाजवा.